दमदाटी बघा, पोलिसांची दमदाटी बघा. आम्ही याला निवेदन दिलेलं आहे, तरी याला निवेदन दिलेलं आहे आणि तरी देखील दमदाटी करता. यांनी आम्हाला कुठलं पत्र दिलं नाही. कोणती 144 होती इथं आल्यावर आम्हाला सांगताय आम्हाला यांनी कुठलं पत्र दिलं नाही, काहीच दिलं नाही. 19 तारखेपर्यंत याचा आदेश लागू होता. 21 पर्यंत भावांना 16 तारखेला बरं का, 16 तारखेला पत्र दिलं होती की आम्ही 16 मोर्चा काढणार. 16चा आम्ही यांचा आधार राखला आणि आम्ही 16चा मोर्चा कॅन्सल केला. कॅन्सल केल्याच्या नंतर आम्ही यांना परत 19 तारखेला पत्र दिलं. त्यावेळेस आचारसंहिता नव्हती. आमच्याकडे पहिलं पत्र यायचं आचारसंहितेचं 19 तारखेपर्यंत या ठिकाणी फक्त होतं. आम्हाला दमदाटी करायची नाही. आमचं ऐकून घ्या, आम्हाला येऊ द्या. आम्हाला हात लावायचा नाही. आम्हाला सांगू द्या, पत्रकार मानधन हे आम्ही खाली उतरल्याच्या नंतर या ठिकाणी सांगू देणार नाही. आमचा परिवार सगळा आलेला आहे. थोडीकाच खाली कर तर खाली बस बस. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही 16 तारखेला आम्ही यांना पत्र 16 तारखेला पत्र दिलं होतं. 16 तारखेच्या नंतर भावांना यांनी आम्हाला या ठिकाणी आचार यांची काच काय छत्रपती शिवाजी महाराज की जय. वीर शिरोमणी हिंदू सूर्य महाराणा प्रताप की जय. वीर शिरोमणी महाराणा प्रताप की जय. वीर शिरोमणी हिंदू सूर्य महाराणा प्रताप की हिंदू धर्म की हिंदू धर्म की. अरे नहीं सहेंगे नहीं सहेंगे, अरे नहीं सहेंगे नहीं सहेंगे. थोडं असं बाळा सर थोडं झेंडा गाडी हिंदू सूर्य वीर महाराणा प्रताप की हिंदू सूर्य वीर महाराणा प्रताप की हिंदू धर्म एकजुटीचा हिंदू धर्म एकजुटीचा. जय जवान जय जवान. भारत माता की भारत माता की वंदे वंदे वंदे. आंदोलन करताना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाही, मात्र मोर्चा काढण्यासाठी अटकाव केलेला आपण. अरे बाबा अरे बाबा तुमचे पाय लोकशाहीच्या देशामध्ये 144 कलम जमावबंदी चालू असल्यामुळे जे आहे या ठिकाणी वीर
शिरोमणी हिंदू सूर्य महाराणा प्रताप की हिंदू धर्म एकजुटीचा, हिंदू धर्म एकजुटीचा. नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे. रामगिरी महाराज तुम आगे बढ़ो, रामगिरी महाराज तुम आगे बढ़ो. हिंदू धर्म एकजुटीचा नाही. चला न्याय द्या, न्याय द्या. कोणी नाही पाहिजे फटकावीन मी. चला आगे चला बरं. नमस्कार, मी मेहक स्वामी, SDPO वैजापूर. आपले सगळ्यांच्या माध्यमातून हा एक आवाहन करते की वैजापूरमध्ये आता सध्या एक संवेदनशील परिस्थिती आहे. हा परिस्थितीमध्ये जमावबंदीचा आदेश लागू आहे, ते 25 तारीखपर्यंत लागू आहे. आमच्याकडे कुठल्याही निवेदन मोर्चेसाठी आलेला नाही आणि कुठलेही मोर्चेसाठी निवेदनला आम्ही परमिशन दिलेली नाही आहे. सध्या आम्ही आमची IRBची टीम, पोलीसची टीम सोबत एक रूट मार्च पण घेतलेला आहे. रात्री आम्ही सगळ्यांना एक इन्फॉर्मेशन दिलेली होती की कुठलेही मोर्चाला परमिशन नाही. तरी पण जर कोई वैजापूर शहरच्या वैजापूर गावामध्ये जे जातीय तेढ निर्माण करण्याचा किंवा धार्मिक तेढ निर्माणाचा जे प्रयत्न करते ते आम्ही कायदेशीर कारवाई करणार. आमचा हाच मेसेज आहे की सध्या जमावबंदी लागू आहे. तुम्ही कुठल्याही मोर्चा किंवा कुठलेही रॅलीचा साथ देऊ नको, अफवा पसारू नको. आमचा हाच संदेश आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जमावबंदी किती तारखेपर्यंत असणार आहे? सध्या वैजापूर शहरातली आणि ग्रामीणची परिस्थिती कशी आहे? सध्या जी परिस्थिती आहे ते संवेदनशील आहे. कारण की काही युवागण आहे त्यांच्यामध्ये एक तेढची भावना आहे. ते स्टेटस ठेवते. दिन प्रतिदिन काही मुलांचे स्टेटस आम्ही बघते, ते जातीय तेढ किंवा धार्मिक तेढ निर्माण करते. ते संवेदनशील परिस्थिती आहे. त्यामुळेच 25 तारीखपर्यंत जमावबंदी लागू आहे. त्यांना ताब्यात घेतलंय, ते अटक आहेत का? नाही, ते अटक नाही, आम्ही डिटेन केलेला आहे ताकि जो शांतता है वैजापुर की वो भंग ना हो और हम उसके ऊपर प्रतिबंधक कार्रवाई करेंगे, कायदेशीर कार्रवाई करेंगे. धन्यवाद.